Hello. Next article, truth value of the compound statements and verbal statements. आता ट्रूथ व्हॅल्यू कशा लिहायची आपल्याला, कंपाऊंड स्टेटमेंटची आणि व्हर्बल स्टेटमेंटची. व्हर्बल स्टेटमेंटची आपल्याला काय करायचे, ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करायचं. म्हणजे थोडक्यात सिम्बॉलिक फॉर्म असेल तर काय करायचं, त्याचं व्हर्बल स्टेटमेंटमध्ये रूपांतर करायचं. व्हर्बल स्टेटमेंट दिलं असेल त्याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. आता तुमचा काय बघा, इफ क्वेश्चन काय, इफ पी अँड क्यू आर ट्रू किंवा टी अँड आर एन एस आर एफ फॉल्स, देन फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट. यातलं पहिलं एक्झाम्पल बघा, पी अँड क्यू अँड आर आहे. पी अँड क्यू अँड आर आहे, याचा अर्थ पी हे दिलेलं स्टेटमेंट पी अँड क्यू अँड आर. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू. आता इथे काय लिहायचं आपला, त्याची ट्रूथ व्हॅल्यू दिलीत. पी अँड क्यू आर काय म्हणले, टी म्हटले. म्हणजे आता पीची व्हॅल्यू काय आली, टी. अँड हे कनेक्टिव्ह बदलायचे नाहीत. नंतर ब्रॅकेट आहे तसलं, तर लहान मुलासारखं आहे बघा, वळीने जायचं फक्त. क्यूची व्हॅल्यू काय, क्यू पण टी आहे. अँड आरची काय व्हॅल्यू आहे, एफ. आरची काय व्हॅल्यू आहे, एफ. दॅट इज इक्वल टू. आता अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं. म्हणजे फक्त आपला दोन झाले पाहिजे, दोन स्टेटमेंट फक्त आले पाहिजे लास्टला. सगळं सॉल्व करत करत काय, फक्त दोन स्टेटमेंट आले पाहिजे, म्हणजे आपला ट्रूथ व्हॅल्यू लिहिता येते. आता पहिलं काय करायला, आपला ह्याची आणि ह्याची काढतील का, टी अँड हे असं आहे का, टी अँड टी आहे का, किंवा टी अँड एफ आहे का, नाही. इथं कुठं आहे, हे ब्रॅकेट आहे, टी अँड एफ आहे. आता इथं कोणतं कनेक्टिव्ह आहे, अँड आहे. मग अँडची कंडिशन काय आपली, अँडची कंडिशन काय, टी 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 आहे. इथं अँडला टी टी आहे का, टी 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 असेल तर टी, नसेल तर काय एफ आहे. याचा अर्थ हे टीला टी तसंच, अँडला अँड तसंच. आता ह्याचं काय झालं बघा, हा ब्रॅकेट आपण सॉल्व केला, काय झालं, टी अँड. अँडची कंडिशन काय, टी टी टी. अदरवाईज काय मग ते फॉल्स. ह्याचं काय आलं फॉल्स, एफ आलं. आता दोन आले बघा, दोन स्टेटमेंटांमध्ये कनेक्टिव्ह. याचा अर्थ टी अँड एफ. अँडची कंडिशन काय, टी 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 आहे का, टी टी नाही, टी 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 नसेल तर काय फॉल्स. याचा अर्थ ह्या दिलेल्या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय आली, एफ. ट्रूथ व्हॅल्यू एक तर आपला एफ येते किंवा टी येते, हे लक्षात ठेवायचं. ट्रूथ व्हॅल्यू कशी असते, एक तर टी किंवा एफ येते. लक्षात आलं, अगदी सोपं आहे. ते झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड बघू आपण, किती मोठं असेल तर काय अडचण नाही. पी देन क्यू, काय बघा, पी देन क्यू. सेकंड ब्रॅकेट पी देन क्यू और आर अँड एस, आर अँड एस, आर अँड एस. बघा हे दिलेलं सोल्युशन बघू आपण. आता हे दिलेलं स्टेटमेंट आपला, आता पहिले काय बघा, हे दिलेलं स्टेटमेंट आहे तसं लिहा, पी देन क्यू और आर अँड एस. आता त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायच्या. तुम्हाला दिले ट्रूथ व्हॅल्यू हे गिवन आहे, पी अँड क्यू टी आहे. आता काय येणार, पहिल्या ब्रॅकेट पी काय टी आहे, देन क्यू काय टी आहे, और आर काय ब्रॅकेटमध्ये आर काय एफ, अँड एस काय एफ, एस काय आहे एफ. झालं, दिलेले हे स्टेटमेंट आहेत, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिले आपण. ठीक आहे, कनेक्टिव्ह आपण चेंज केलेले नाहीत. आता बघा हेच आपलं करता येते, ट्रूथ व्हॅल्यू काढता येते, कारण का दोन स्टेटमेंट आहेत मध्ये कनेक्टिव्ह आहे, हेच आपलं काढता येतं. ह्या ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. काय आता टी टी आहे, पण काय मध्ये काय कनेक्टिव्ह कुठला आहे, इफ देनचं आहे. ॲरो सिंगल ॲरो म्हणजे इफ देन, डबल ॲरो म्हणलं की काय इफ अँड ओनली इफ. हां, सिंगल ॲरो आहे, याचा अर्थ काय इफ देन आहे. आता इफ देनची कंडिशन काय, टी एफ एफ आहे. बघा इफ देन, पी देन क्यूची कंडिशन काय येतं, एफ. एफ कधी येतं आहे, टी एफ. टी एफ असेल तर एफ आहे का, मग टी एफ आहे का, नाही, टी एफ एफ अदरवाईज टी, टी एफ एफ अदरवाईज काय टी. हे झालं पहिल्याचं. मध्ये काय ऑर, हे ऑर. आता ह्याचं काय अँड आहे. अँडची कंडिशन काय, टी 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 आहे. मग इथं टी 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 आहे का, टी टी आहे का, नाही, टी टी असेल तर टी, अदरवाईज काय एफ. अँडची कंडिशन काय, टी टी असेल तर टी, अदरवाईज काय एफ आहे. याचा अर्थ एफ आलं. दॅट इज इक्वल टू. आता काय ऑर आहे, दोन स्टेटमेंट आलं, परत ऑर आहे. आता इथं काय टी ऑर एफ आहे. मग ऑरची कंडिशन काय, ऑरला काय एफ एफ एफ, ऑरला काय एफ एफ एफ. अँडच्या विरुद्ध आहे, अँडला टी 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 आहे, ऑरला एफ 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 आहे. मग ऑरला एफ एफ आहे का, नाही, एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज काय टी. ह्या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, टी. किती सोपं आहे, समजलं का. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. आता फक्त सोडवा 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 जायचं आहे.
आता आपण लास्ट थोडंसं जरा मोठं घेऊ एक्झाम्पल. मोठं घेतो. स्क्वेअर ब्रॅकेट करतो. पी ऑर एस देन आर ऑर निगेशन ब्रॅकेटमध्ये निगेशन पी देन क्यू ऑर एस. सोल्युशनमध्ये किती का मोठा असणार स्टेटमेंट, किती मोठा असू द्या, काय अडचण नाही आपल्याला. ह्यात गेलेला गिवन थोडक्यात आपण इथे लिहिलं असं करू जरा. हे गिवन झालं, त्याचं ट्रूथ व्हॅल्यू लिहू आपण. हे ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट, पीच व्हॅल्यू काय टी, ऑर एसची व्हॅल्यू काय एफ, एस काय एफ दिले. नंतर इफ देन आरची व्हॅल्यू काय एफ आहे, आरची व्हॅल्यू पण एफ आहे. नंतर ऑर निगेशनला निगेशन तसंच लिहायचं, हे निगेशन. परत हे निगेशनला निगेशन तसंच लिहू. पीच व्हॅल्यू टी, देन क्यूची व्हॅल्यू पण टी, ऑर एसची व्हॅल्यू एफ, ब्रॅकेट कंप्लीट. काय केलं आपण फक्त प्रत्येक स्टेटमेंटचं काय केली, जी व्हॅल्यू आहे ट्रूथ व्हॅल्यू ती फक्त आपण लिहिली. सिम्बॉल कनेक्टिव्ह तेच ठेवलेत. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू. आता काय येतं, पहिले एक ब्रॅकेट सोडू. ह्या दोन्हीचं आपलं सॉल्व करता येते. टी ऑरमध्ये काय कनेक्टिव्ह ऑर आहे, ऑर म्हणले काय येतं एफ एफ एफ. इथं अगोदर आपण स्क्वेअर ब्रॅकेट करू, हा सॉल्व करून घेऊ. ऑरची कंडिशन काय असते एफ 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 आहे काय एफ 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 नाही एफ एफ एफ, अदरवाईज काय मग टी, अदरवाईज काय टी. हे सॉल्व केलं आपण, हे झालं टी. नंतर पुढं काय देन एफ आहे तसं लिहू आपण. इथं ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट केला तरी चालेल किंवा स्क्वेअर केला ठेवला तरी चालेल, काय अडचण नाही. काय आलं आता टी इफ देन पी आलं. मध्ये हे ऑर आहे, हे ऑर. नंतर निगेशन अगोदर हे ब्रॅकेट सॉल्व करू. मग निगेशनला निगेशन तसंच लिहू, हे ब्रॅकेट. हे निगेशनला पण निगेशन तसंच लिहू. ठीक आहे. हे निगेशन तसंच लिहिलं आपण, का ह्या ब्रॅकेटला निगेशन आहे आणि हे निगेशन कशाला आहे, पूर्ण या ब्रॅकेटला निगेशन आहे. लक्षात आलं का, हे लक्षात ठेवा. नंतर आता काय हे निगेशन तसं लिहिलं आपण. आता इथं इफ देन कंडिशन आहे, ह्या दोन्हीचं करता येतं आपलं, ब्रॅकेट सॉल्व करता येतो. इफ देनला काय कंडिशन आहे टी एफ एफ आहे, इथं टी टी आहे. मग टी एफ आहे का, इथं टी एफ आहे का नाही, टी एफ असेल तर एफ, अदरवाईज काय मग टी. ह्याचं काय आलं टी आलं. नंतर इथं मध्ये काय ऑर आहे, ऑरला काय एफ आहे तसंच लिहायचं आपण. झालं, एफला एफ तसं लिहिलं, दॅट इज इक्वल टू. आता हे पण सॉल्व करता येतं. ह्या दोन्हीच्यामध्ये कनेक्टिव्ज आहे. इफ देन आहे, कोणतं कनेक्टिव्ज आहे इफ देन आहे. इफ देनची कंडिशन काय टी एफ एफ, इथं टी एफ आहे का नाही, टी एफ काय आलं मग हे एफ झालं. ऑर, हे ऑर. नंतर हे निगेशन, पुढं ब्रॅकेट. आता हे निगेशन, कारण अजून हे अजून सोडलेलं नाही आपण. निगेशन कधी काढता येतं आपला, सिंगल टी किंवा एफ असेल तर त्याचं निगेशन आपल्याला लिहिता येतं. तर इथं निगेशन कसं आहे, दोन कनेक्टिव्ज आहेत, आहे का अजून इथं सिंगल आहे का, टी किंवा एफ आहे का नाही. मग अगोदर आपलं हे सोडायचं आणि त्याचं निगेशन घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. याचा अर्थ इथं हे निगेशन लिहिलं आपण. नंतर टी ऑर एफ, ऑर कंडिशन आहे, ऑरची काय एफ एफ असेल तर एफ, ऑरला काय एफ एफ एफ, अदरवाईज काय मग टी. ह्याचं काय आलं टी, हे ब्रॅकेट कंप्लीट, दॅट इज इक्वल टू. हे आता हे निगेशन लिहायचं. आता हे एफला एफ तसंच लिहिलं आपण, हे ऑरला ऑर तसं लिहिलं. हे निगेशन तसंच लिहू आपण. निगेशन होतं हे, ह्याचं निगेशन टी, ह्याचं सोल्व करायचं. निगेशन टी काय एफ, निगेशन टी काय एफ. ठीक आहे. आता ह्याचं निगेशन कशाचं आहे, एफचं निगेशन आहे. मग काय होणार आता इथं हे एफला एफ, हे ऑरला ऑर. आता ह्याचं निगेशन एफचं काय होणार, हे आपण निगेशन टी लिहिलं बरोबर आहे ना. आता इथं निगेशन एफचं काय येणार टी, जी टीचं एफ एफचं टी. निगेशन म्हणजे उलट अपोजिट लिहायचं फक्त. निगेशन याचा अर्थ काय अपोजिट स्टेटमेंट. इथं टी आहे त्याचं एफ येणार, एफ असेल तर टी येणार. झालं, सगळे समजले का बघा. आता दॅट इज इक्वल टू हे काय एफ ऑर टी, दोनच राहिले. आता इथं ऑर कंडिशन आहे, ऑरला काय आलं मग आता ऑरची कंडिशन काय एफ 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 आहे. याचा अर्थ एफ एफ आहे का, एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज काय टी. ह्या दिलेल्या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय आली टी आली. काय आली टी आली. समजलं का, एवढं सोपं आहे. असं प्रॅक्टिस तुम्ही करा भरपूर, तुम्हाला कुठलंही काय असेल तर अडचण नाही. ठीक आहे. आणखी एक घेऊ आपण, थोडंसं लक्षात येईल तुमच्या. तुम्हाला सगळे कनेक्टिव्स फक्त हँडल करता यायला पाहिजे. पी देन क्यू, पी देन क्यू, इफ अँड ओनली इफ.
P then Q, if and only if negation of P or Q. निगेशन ऑफ P or Q. झालं सोल्युशनमध्ये. आता इथं काय आहे तसे फक्त गिव्हनला आहे तसं लिहा. हां आता पीची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये पी काय टी आहे, देन क्यू पण काय टी आहे. इफ अँड ओनली इफ कनेक्टिव्ह चेंज करायचे नाहीत. नंतर निगेशनला निगेशन तसंच. नंतर पीची व्हॅल्यू टी और क्यूची व्हॅल्यू पण काय आली टी. झालं फर्स्ट स्टेप काय केलं आपण फक्त त्या काय केलं त्या स्टेटमेंटची काय केले फक्त ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहिल्या. आता काय एक एक सॉल्व करा. आता इथे हेच सॉल्व करता येतं आपलं. दोन स्टेटमेंट त्यामध्ये कनेक्टिव्ह आहे. म्हणजे इफ देन कंडिशन आहे. इफ देनला कंडिशन काय टी एफ असेल तर एफ आहे का टी एफ. टी एफ असेल तर एफ अदरवाईज काय टी. ह्याची व्हॅल्यू काय आली टी आली. नंतर इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ ठीक आहे. नंतर निगेशन. तर निगेशन ह्याचं लिहिता येतं का आपला नाही. निगेशन कशाचं लिहिता येतं आपला टी किंवा एफचं. मग तिथं टी किंवा एफ आपल्याला आणावं लागेल. याचा अर्थ हे त्यामुळे आपण निगेशन आहे तसं लिहिलं आहे निगेशन. आता ह्याचं काय येणार ऑर कंडिशन आहे. ऑरला काय एफ 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 आहे इथं टी टी आहे. मग एफ एफ असेल तर एफ अदरवाईज काय येणार मग हे टी. बरोबर आहे का. टी ऑर टी आहे. ऑरची कंडिशन काय एफ 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 आहे. ऑरची कंडिशन काय एफ एफ असेल तर एफ अदरवाईज काय मग ते टी अदरवाईज टी. आता परत निगेशन हेच राहिलं बघा. आता दॅट इज इक्वल टू हे टी इफ अँड ओनली इफ निगेशन टी. निगेशन टीची व्हॅल्यू काय आली एफ. टीच्या अपोजिट निगेशन टीचं म्हणजे काय एफ आलं दॅट इज इक्वल टू. आता हे काय इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफला काय कंडिशन आहे दोन्ही सेम पाहिजे. दोन्ही काय पाहिजे सेम पाहिजे. म्हणजे याचा अर्थ टी टी किंवा एफ एफ पाहिजे तर ट्रू अदरवाईज फॉल्स. इथं आहे का टी टी. टी टी पण नाही एफ एफ पण नाही. टी टी किंवा एफ एफ असेल तर काय टी अदरवाईज काय फॉल्स. म्हणजे काय आलं या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली एफ आली. काय आली एफ आली. समजलं का एवढं सोपं आहे. ठीक आहे. आता वेगळं घेऊ. आता ह्याच्या उलटं घेऊ आपण. तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं ठीक आहे. म्हणजे आपण इफ द ही इज स्विम्स इफ इफ पी काय ही इज स्विम्स. ही इज स्विम्स किंवा ही स्विम्स म्हणून फक्त ही स्विम्स. आणि क्यू काय वॉटर इज वॉर्म. क्यू काय वॉटर इज वॉर्म. ठीक आहे. इफ पी अँड क्यू दिले गिव द वर्बल स्टेटमेंट्स. काय करा वर्बल स्टेटमेंट काय म्हणतं हे गिव द वर्बल स्टेटमेंट. गिव द वर्बल स्टेटमेंट म्हणजे काय करायचं आपला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. जसं आपण सुरुवातीला तुम्हाला वर्बल फॉर्म दिला होता त्याची ट्रूथ व्हॅल्यू तसं आता हे वर्बल फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे. फॉर द फॉलोइंग सिम्बॉलिक फॉर्म. मी तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिला जातो. तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिला जातो. आता पहिलं एक्झाम्पल बघू आपण पी इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ निगेशन क्यू. हे फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण पी इफ अँड ओनली इफ काय निगेशन क्यू. आता याचं वर्बल फॉर्म लिहायचं म्हणजे आता इनवर्ड्समध्ये लिहायचं आहे. वर्बल फॉर्म म्हणजे काय इनवर्ड्समध्ये लिहायचं आहे. तुम्हाला दिलं आहे पीला काय दिलं आहे ही स्विम. इथे काय लिहायचं मग ही स्विम. मध्ये कनेक्टिव्ह कुठला बघा इफ अँड ओनली इफ आहे. समजा असं असतं फक्त पी देन निगेशन क्यू असतं काय लिहिलं असतं मग सुरुवातीला इफ लिहायचं. इफ पी देन क्यू असं लिहायचं. इफ पी देन क्यू हे अशा स्टेटमेंटला. आता इथं इफ अँड ओनली इफ आहे त्यामुळे काय करायचं मध्ये त्याला घ्यायचं. याचा अर्थ पी काय सोल्युशनमध्ये काय येणार हे पीला काय म्हटलं आहे ही स्विम्स इफ अँड ओनली इफ. अगदी सोपं आहे. पी आहे तिथं लिहायचं फक्त पीला काय म्हटलं आपण ही स्विम्स म्हटलं आहे. इफ अँड ओनली हा सिम्बॉल काय दाखवतो इफ अँड ओनली इफ. निगेशन क्यू याचा अर्थ इथं क्यूला काय म्हटलं आहे वॉटर इज वॉर्म म्हटलं पण निगेशन आहे हे क्यू दिले फक्त. निगेशन क्यू म्हणजे काय ह्याच्या निगेशन लिहायचं. याचा अर्थ नॉट असेल तर नॉट काढायचं नॉट नसेल तर नॉट ॲड करायचं. म्हणजे काय होणार हे इफ अँड ओनली इफ वॉटर इज नॉट वॉर्म. झालं काय झालं वर्बल स्टेटमेंट झालं. हे काय होतं सिम्बॉलिक फॉर्म होतं. सिम्बॉलिक फॉर्मचं कन्वर्शन कशामध्ये केलं आपण वर्बल स्टेटमेंटमध्ये हे केलं. ठीक आहे किती सोपं आहे. दुसरं बघा निगेशन ऑफ पी ऑर क्यू. सेकंड बघू हे झालं फर्स्ट.
सेकंड काय निगेशन ऑफ पी ऑर क्यू. पी ऑर क्यू. आता काय निगेशन आहे अगोदर पी अँड क्यू लिहावं लागेल. निगेशनला काय करायचं आपल्याला निगेशनला तुम्हाला काय सांगितलं इट इज नॉट ट्रू दॅट असं लिहा. इट इज नॉट ट्रू दॅट. निगेशनचं मिनिंग काय असतं याचं मिनिंग काय इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट. संपलं आहे तसं लिहायचं. ह्याचं मिनिंग काय झालं इट इज नॉट ट्रू दॅट. आता पी इट इज नॉट ट्रू दॅट काय पीला काय म्हटलं आहे ही स्विम्स. काय ही स्विम्स. पुढं काय ऑर काय सिम्बॉल आहे कुठलं सिम्बॉल आहे ऑरच आहे. ऑर क्यू. ऑर क्यू काय वॉटर इज. ऑर वॉटर इज वॉर्म. झालं. झालं तुम्हाला हे काय झालं वर्बल स्टेटमेंट झालं. काय झालं वर्बल स्टेटमेंट. समजलं का फक्त तिथं इतकं सोपं आहे फक्त आहे तसं लिहित जायचं आहे फक्त. तिसरं बघा क्यू देन पी म्हटलं आहे. क्यू देन पी. आता इथं काय सिंगलर आहे याचा अर्थ सिंगलर असला अगोदर इफ लिहायचं ह्याचा अर्थ देन असते. इफ क्यू देन पी याचा अर्थ इफ. सोल्युशनमध्ये काय येणार इफ क्यू याचा अर्थ इफ वॉटर इज वॉर्म देन काय लिहायचं ह्याचं मिनिंग काय इफ देन याचा अर्थ अगोदर इफ लिहायचं. इफ क्यू म्हटलं इफ क्यू काय आहे वॉटर इज वॉर्म. इफ वॉटर इज वॉर्म देन पी. देन काय ही स्विम्स. देन ही स्विम्स. समजलं हे सोपं एवढं. नंतर पुढचं काय सांगतात तोंडीचं सांगतील तुम्हाला क्यू अँड निगेशन पी. क्यू अँड निगेशन पी. क्यू अँड निगेशन पी सांगा तोंडी तुम्हाला तोंडी सांगता येईल. क्यू अँड आहे त्यामुळं क्यू काय अगोदर हे घ्यायचं वॉटर इज वॉर्म. वॉटर इज वॉर्म अँड सिम्बॉल लिहायचं वॉटर इज वॉर्म अँड निगेशन पी म्हटलं याचा अर्थ ही डज नॉट स्विम. ही डज नॉट स्विम. तर इथं क्रियापद आहे का कुठलं नाही. मग काय करायचं डू किंवा डज वापरायचं. याचा अर्थ स्विम्स म्हटलं त्यामुळे काय वापरायचं डज वापरायचं. स्विम म्हटलं असतं तर डू वापरलं असतं. याचा अर्थ ही डज नॉट स्विम्स. झालं ही डज नॉट स्विम्स. म्हणजे पीचं काय केलं आपण हे निगेशन पी केलं. झालं ह्याला म्हणायचं वर्बल फॉर्म. काय झालं हे वर्बल फॉर्म झाले. समजलं का. असे तुम्हाला सेंटेन्स दिलेले असतात. समजा पी काय दिले पी काय दिले संडे इज हॉलिडे. समजा पी काय दिले तुम्हाला संडे इज हॉलिडे. नंतर क्यू काय म्हटलंय राम डज नॉट स्टडी. राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे. ऑन हॉलिडे हे झालं पी आणि क्यू झाले. फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे. काय लिहायचं आहे फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू विचारलं आता. फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट. पुढे काय म्हटलंय फाइंड ट्रूथ व्हॅल्यू. या अगोदर आपल्याला काय करावं लागेल ट्रूथ व्हॅल्यू म्हणलं की हे जर टी आणि एफ लिहावं लागतं. ट्रूथ व्हॅल्यू लिहिताना हे दिलेलं स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स लिहायचं. नंतर मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. आता पहिलं स्टेटमेंट बघा पहिलं नंबर 1 एक्झाम्पल नंबर 1 काय संडे इज नॉट हॉलिडे. पहिलं काय बघा संडे इज नॉट हॉलिडे. संडे इज नॉट हॉलिडे और राम स्टडीज ऑन संडे. और राम स्टडीज ऑन हॉलिडे. काय करायचं आपल्याला आता ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. काय लिहायचं आहे ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं आहे. मग गिव्हन आपल्याला काय दिलेलं आहे हे गिव्हन आहे. तर सोल्युशनमध्ये काय हे सगळं काय तुमचं इथं हे गिव्हन गिव्हन पी आणि क्यू हे सगळं गिव्हन आलं बरोबर आहे ना. हे गिव्हन पी संडे इज हॉलिडे. क्यू काय दिलं राम डज नॉट स्टडी ऑन हॉलिडे. आता पहिलं आपलं स्टेटमेंट काय दिलं मग संडे इज नॉट हॉलिडे. काय करायचं आहे संडे इज नॉट हॉलिडे. ठीक आहे आपलं आता हे जे लिहायचं आहे हे झालं गिव्हन आपलं. ठीक आहे हे काय झालं गिव्हन. आता पहिलं काय दिलं आपलं संडे इज नॉट हॉलिडे. कुठलं आहे पीला काय म्हटलं संडे इज हॉलिडे म्हटले. हे पीला म्हटलं संडे इज हॉलिडे पण इथं नॉट आहे म्हणजे काय येणार हे निगेशन पी येणार. बरोबर आहे
निगेशन पी म्हणजे आपलं इथं सिम्बॉल लिहायचं नाही, पण इथं काय संडे इज नॉट हॉलिडे, संडे इज नॉट हॉलिडे, बरोबर आहे. संडे इज नॉट हॉलिडे, ऑर सिम्बॉल कुठला आहे, कनेक्टिव्ह कुठला आहे, ऑर आहे. राम इज ऑन, हे राम स्टडीज ऑन हॉलिडे. इथं बघा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, संडे इज नॉट हॉलिडे. याचा अर्थ काय होणार इथं, संडे इज नॉट हॉलिडे. इज हॉलिडेला आपण पी म्हटलं, इथं नॉट आलं याचा अर्थ निगेशन पी. ऑर आहे राम स्टडी ऑन हॉलिडे, इथं क्यू आहे, ह्याला काय म्हटलं क्यू म्हटलं, याचा अर्थ राम डज नॉट आहे, इथं डज नॉट आहे का नाही, याचा अर्थ इथं मग काय येणार, हे क्यूला म्हटलं आहे डज नॉट क्यूला आहे, पण इथं नॉट आहे का नाही, मग काय येणार इथं निगेशन क्यू येणार. इथं इजला पी म्हटलं, इथं इज नॉट आहे त्यामुळे निगेशन लिहिलं, आहे तर शास्त्र पी लिहिलं असतं. इथं नॉट आहे त्यामुळे निगेशन लिहिलं. इथं नॉट आहे पण इथं नाही, इथं नाही कारण इथं सपोज आपण क्यूला नॉट म्हटलं आहे, इथं दिलं का क्यू नॉट नाही, मग ह्याला निगेशन क्यू म्हटलं. म्हणजे आता दॅट इज इक्वल टू आता निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, आता निगेशन पी और निगेशन काय आलं क्यू आलं. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म, हे काय झालं सिम्बॉलिक फॉर्म झालं. ठीक आहे, हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज, हां आता निगेशन पी, आता पी काय बघा संडे इज नॉट हॉलिडे. पी काय म्हटलं आपण संडे इज नॉट हॉलिडे, बरं आहे. मग काय इथं संडे इज हॉलिडेला पी आहे, हे पीला म्हटलं आहे, पण इथं निगेशन पी आहे, मग इथं टी आहे. हे थोडक्यात हे काय हे ट्रू आहे, संडे इज हॉलिडे. इथं संडे इज नॉट काय हॉलिडे, निगेशन पी म्हटलं आहे, निगेशन काय पी. निगेशन पी काय होणार, निगेशन पी काय होणार सांगा. द ट्रूथ व्हॅल्यू इज निगेशन पी. निगेशन पी म्हणजे काय इतर निगेशन टी होणार, निगेशन काय टी कारण नॉट आहे ना. संडे इज हॉलिडे बरोबर आहे का ना, संडे इज हॉलिडे टू आहे. ठीक आहे, नंतर ऑर निगेशन क्यू काय बघा, क्यूचे काय येते क्यू काय संडे इज नॉट राम इज स्टडीड ऑन काय हॉलिडे, इथं पण काय टी आहे. आता निगेशन टी म्हणजे काय असतं एफ, हे ऑर निगेशन टी म्हणजे परत काय आलं एफ ऑर आहे, एफ ऑरची कंडिशन काय एफ आहे, एफ आहे ऑर आहे, एफ अदरवाईज टी आहे, त्यामुळे एफ याचा अर्थ हिचं काय झालं हे ट्रूथ व्हॅल्यू काय आली एफ आली. समजलं का. तर ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला खूप सोपे असतात. ठीक आहे, आपलं काय करायचं आहे हे फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे. जसे तुम्हाला स्टेटमेंट असतात त्यानुसार तुम्हाला ते लिहायला लागेल. ठीक आहे, दुसरं साधं सिंपल आहे सेंटेन्स बघा. दुसरं काय किंवा संडे इज हॉलिडे अँड राम स्टडीज ऑन हॉलिडे. काय म्हटलं संडे इज हॉलिडे अँड राम स्टडी ऑन हॉलिडे. आता संडे इज हॉलिडे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, संडे इज हॉलिडे म्हणजे काय येणार संडे इज हॉलिडे पी अँड म्हटलं अँड राम स्टडी ऑन हॉलिडे, ठीक आहे. राम स्टडी ऑन हॉलिडे म्हणजे काय राम स्टडी नॉट आहे इथं म्हणजे निगेशन क्यू येणार. आपलं सेंटेन्स काय राम स्टडी ऑन हॉलिडे म्हटलं, राम स्टडी ऑन हॉलिडे इथं डज नॉट आहे, डज नॉटला क्यू आहे त्यामुळे इथं आपलं हे नसल्यामुळे काय आलं मग ह्याचं निगेशन क्यू आलं, क्यू आलं. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. काय आलं हे सिम्बॉलिक फॉर्म. आता याची ट्रूथ व्हॅल्यू, तर ट्रूथ व्हॅल्यू काय पी काय टी आहे अँड आहे, निगेशन क्यू काय आहे राम, इथं पण काय येणार टी, तिथं पण काय येणार टी. ठीक आहे, निगेशन क्यू आहे, काय आहे निगेशन क्यू म्हणजे निगेशन काय आलं टी, दॅट इज इक्वल टू आता हे टी अँड निगेशन टी म्हणजे काय एफ, अँडची कंडिशन काय टी असेल तर टी अदरवाईज काय एफ, टी असेल तर टी अदरवाईज काय एफ. झालं एवढं अगदी इझी आहे. झालं समजलं का. आपण काय केलं आता हे थोडक्यात
ट्रूथ व्हॅल्यूज बघितल्या आपण. काय बघितल्या? ट्रूथ व्हॅल्यू. हा सगळ्यात महत्त्वाचा हा ट्रूथ टेबल तुम्हाला कंबाईन एकत्र वाटला लिहून ठेवा असा. ठीक आहे. पी क्यू 2 स्टेटमेंट आहेत, तर 4 रो येतात. मग पहिलं पी अँड क्यूला पी ऑर क्यू, पी देन क्यू आणि पी इफ अँड ओनली इफ क्यू. निगेशन पीचे काय आपण ह्याच्यामध्ये दिलेलं नाही, ते काय कनेक्टिव्ज नाही आणि ते स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट काय असतं त्याच्या पीच्या अपोजिट असतं. त्यामुळे निगेशन पी असेल तर पी आणि पीचं निगेशन काय? निगेशन पी. म्हणजे पीला काय होतं ते ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू होतं निगेशन. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. अँडची कंडिशन महत्त्वाची. अँडची कंडिशन असेल तर टी 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 अदरवाईज फॉल्स. ऑर असेल तर एफ 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 अदरवाईज टी. इफ देन असेल तर टी एफ एफ अदरवाईज टी. आणि पी इफ अँड ओनली इफ क्यू असेल तर काय? टी 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 आणि एफ एफ टी अदरवाईज काय? फॉल्स. टी 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 एफ 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 अदरवाईज फॉल्स. तर हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता आपण सिम्बॉलिक फॉर्म, ट्रूथ व्हॅल्यू हे सगळं पाहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाईम आपण नेक्स्ट आर्टिकल